मी आई एक बोलू का जी? बोल. तुला तुझी बाजू म्हाळसाने मांडू दिली नाही असे मला ऐकायचं नाही. बोल. मी तुम्हासनी किती बी समजवायचं बघितलं तरी बी तुम्हासनी ते पटणार नाही म्हाळसाताई, हे ठाव आहे मला. पर आता तुम्हीच मला सांगायची, माझं भलं व्हावं म्हणून माझ्या बानं इंद्रदेवानं मला यो करंडा दिला. आता ह्यात माझी काय चूक आहे? आणि यातनं मला देवांसंग बोलता आलं, पण यामध्ये देवांची काय बी चूक नाही. म्या देवांसंग बोलले म्हणून त्यासनी बोलावं लागलं. देवी, ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळी देवेंद्रांनी बाणाईला करंडा दिला त्यावेळी देवांना देखील ते आवडलं नव्हतं. आणि अशा प्रकारे हस्तक्षेप करणं त्यांना आवडलेलं नाही हे त्यांनी देवेंद्रांना देखील सांगितलं होतं. पण देवांनी तुम्हासनी वचन दिलं होतं का 15 2च दिवस ते मला भेटत्या. हे इंद्रदेवासनी कळालं आणि म्हणून मला बरं वाटावं, मला देवांसंग बोलता यावं म्हणून त्यांनी मला ह्यो करंडा दिला. आता यामध्ये इंद्रदेवांची काय चूक आहे? यामध्ये इंद्रदेवांची आणि देवांची काय बी चूक नाही. चूक ही आहे की ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवण्यात आली. म्हाळसा, जर ही गोष्ट तुला आधीपासूनच ठाऊक असती तर तू याचा स्वीकार केला असतास. जर बानुशी मी या करंड्यातून बोलावं ह्यासाठी तू अनुमती दिली असतीस? नाही म्हाळसा. हा युक्तिवाद म्हणून योग्य आहे, पण ही गोष्ट तुम्ही मला सांगायला हवी होती. आजपर्यंत बानूच्या बाबतीत तुम्ही माझ्याशी कधीही स्पष्टपणे बोलला नाहीत. प्रत्येक गोष्ट मला घडून गेल्यानंतर कळली आहे. आणि याचा एक पत्नी म्हणून मला राग येणं स्वाभाविक आहे, कारण हा माझा विश्वासघात आहे. म्हाळसा, मला याचं स्पष्टीकरण मिळेल, माझं समाधान होईल असं उत्तर आहे तुमच्याकडे? नाही. तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्याकडे याचं स्पष्टीकरण नाही. आणि त्यामुळे मला आता माझा निर्णय सर्वांसमक्ष सांगावा लागेल. म्हाळसा, मी तुला इतकंच सांगेन की तू जो काही निर्णय घेशील तो क्षमाशील राहून घ्यावास. मी म्हाळसा, या जेजुरीची सम्राज्ञी, तुला मी हे शासन करते की ज्या माध्यमातून तू यांच्याशी बोलण्याचे धाडस केले ते माध्यम म्हणजे हा करंडा, याचे तू विसर्जन कर. कोण आहे तिकडे? ते पाण्याचे पात्र इथे मधोमध ठेवण्यात यावे. या पाण्याच्या पात्रात तुझ्या हातात असलेल्या करंड्याचे तू विसर्जन करावे.
आणि तू जिथून आली आहेस त्या चंदनपुरीला तू परत त्वरित निघावं. या जेजुरीत तुला स्थान नाही. आज्ञेचे त्वरित पालन करण्यात यावे. तुझ्या हातून असा अपराध पुन्हा होणार नाही अशी मी आशा करते. तुला शासन झाले आहे. आता तू पुन्हा चंदनपुरीला प्रस्थान करावंस. बानू, देवा, एवढं चुकलं वय माझं. बानू, जे घडलं ते आता घडून गेलं आहे. पण मी तुला आता एक वचन देतो आहे की लवकरच असा क्षण येईल ज्यावेळी तुला सन्मानाने जेजुरीत बोलवलं जाईल. नाही देवा, आता इच्छा नाही राहिली माझी. आता समजा नग वाटतंय. ते झालं ते पुरं आहे माझ्यासाठी. बानू, तुला जे दुःख झालं आहे ते मला कळत आहे. पण तो क्षण मात्र लवकरच येणार आहे आणि तेव्हा निर्णय तुला घ्यायचा आहे. पण बानू, तू जेजुरीत सन्मानाने येणार हा क्षण लवकरच येईल हे ध्यानात ठेव.
या पाण्याच्या पात्रात तुझ्या हातात असलेल्या करंड्याचे तू विसर्जन करावे आणि तू जिथून आली आहेस त्या चंदनपुरीला तू परत त्वरित निघावा. या जेजुरीत तुला स्थान नाही. तुझ्या हातून असा अपराध पुन्हा होणार नाही अशी मी आशा करते. तुला शासन झाले आहे. आता तू पुन्हा चंदनपुरीला प्रस्थान करावंस. असा तुझा क्रोध शांत झाला का? मला माझ्या ध्यानगृहात येऊन शांत वाटतं. मला नाही कळत मला का एवढा क्रोध येतो ते. माझ्या रागावर नियंत्रण का नाही राहत? ती तुझी स्वभाव प्रवृत्ती आहे. तुम्ही एकदा मला कैलासाचे आणि मानस सरोवराचे दर्शन घडवले होते. का कुणास ठाऊक, पण आज मला ते स्मरण होते आहे. आज शुभ मुहूर्त आहे. तुला कैलासाचे स्मरण होणे हा निव्वळ योगायोग नाही. म्हाळसा, ह्या शुभ मुहूर्तावर मी तुला कैलासाचे दर्शन घडवतो. त्याआधी मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. शिव 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 मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार सदा शिव. जेजुरी जीव भगतास देव मल्हार भक्ती मणिमल्ल दैत्य भरधाव मृत्यू गत प्राण गोत्र सांभाळ तुझ्या पगडी मुकुटमाणी जोडला नयनी चंद्ररवी साज शृंगारला. शिवाला तुझी आस भेटीच रे शिवा. शिव 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 मल्हार सदा शिव. 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 तू जनांचे
शिव शिव मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव माझी एक इच्छा आहे. सांग. मला माझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचे आहे. भासा, मी तुला एक अशी गोष्ट सांगतो की ज्यामधून तुला तुझे उत्तर मिळेल. सांगा, मला ते ऐकायचे आहे. पार्वती अनेक वेळा माझ्यामुळे शांत होती. दैत्यांना मी क्षमा करत राहिलो आणि अनेक वेळा ती त्या विरुद्ध होती. ती ह्या पक्षाची होती की दैत्यांना कठोर शासन व्हावे. जेव्हा तिच्या कुटुंबावरच आघात झाला तेव्हा मात्र तिच्यातला सुप्त क्रोध जागा झाला आणि तिने कालीचे रौद्र रूप धारण केले. काली दैत्यांना सामोरी गेली. तिच्या समोर कोणाचाही पाडाव लागणार नव्हता. कालीचे रौद्र स्वरूप पाहता सर्व सृष्टी भयभीत झाली. कालीला मी थांबवावे म्हणून सर्वजण माझ्याकडे आशेने पाहत होते आणि मला कळत होतं, कारण ती माझंही ऐकायला तयार नव्हती. माझ्या पुढे एकच पर्याय होता, तिच्यातले मातृत्व जागे करणे.